फ्रेंड्स, आज आपल्या ग्रेस किचन मध्ये बनणार आहे छोले भटुरे। हा आमचा पहिलाच व्हिडिओ आहे रेसिपीचा, तर प्लीज तुम्ही चॅनलला आमच्या लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन आहे तिकडे क्लिक करा, म्हणजे आमचे जे पण नवीन व्हिडिओ येतील ते आधीच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल। तर आता हे मी रात्रभर छोले भिजवून घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून आपण ते शिजवून घेणार आहोत, बॉईल करून घेणार आहोत। तर भेटू आपण थोड्या वेळानंतर। चला, तर मग आता आपण आपले छोले जेव्हा बॉईल होत आहेत तोपर्यंत आपण भटुऱ्यांचं पीठ मळून घेऊया। त्यासाठी मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण थोडासा 2 चमचे रवा टाकणार आहोत, दही, खाण्याचा सोडा आणि चवीपुरते मीठ ते टाकून आपण पीठ सगळं मिश्रण एकत्रित करून पीठ मळून घेणार आहोत आणि ते रेस्टवर ठेवणार आहोत। जोपर्यंत आपण हे जास्त जोपर्यंत ठेवू तेवढे चांगले आपले भटुरे होणार आहेत। तर बघा फ्रेंड्स, आपले छोले छान पैकी शिजून झालेले आहेत। हे बघा, तुम्ही बघू शकता, एकदम छान पैकी शिजतात। आपण याला फोडणी देऊन घेऊया। फ्रेंड्स, आता आपलं तेल गरम, मी एका पातेल्यात तेल गरम केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 तेजपात, 2-3 लवंग आणि 1 दालचिनीचा तुकडा आणि थोडेसे जिरे। जिरे तडतडले आपले की आपण त्यामध्ये टाकणार आहोत कांद्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे, ती टाकूया। तुम्ही बघू शकता, आणि आपल्याला थोडी पेस्ट खूप जास्त आपल्याला ब्राऊन नाही करायची, थोडी लाईट ब्राऊन करायची आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मग लाईट ब्राऊन झाला आपला कांदा की आपण त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत। बघू शकता तुम्ही फ्रेंड्स, आता आपला कांदा मस्तपैकी लाईट गोल्डन झालेला आहे, गोल्डन ब्राऊन सॉरी। आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकूया, थोडीशी अजून टाकूया, ती पण छान परतून घ्यायची आहे आपल्याला। त्याचा कच्चा वास सगळा गेला पाहिजे, मग त्याचा खाताना कच्चा वास येणार, त्याच्यासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट। ते झाल्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये टोमॅटोची 4 टोमॅटो मी घेतलेले आहेत आणि त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे। तर हे चांगलं परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आता टोमॅटोची प्युरी टाकूया, बघू शकता तुम्ही। आणि हे पण आता आपण एकूण चांगलं परतून घेऊया तेल सुटेपर्यंत ह्याला, आणि त्याच्यामध्ये आपण नंतर मग काही सुके मसाले घालणार आहोत। थोडीशी हळद टाकूया, आधी पण आपण हळद टाकलेलीच आहे छोल्यांमध्ये। 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, आणि छोले मसाला मी टाकणार आहे इकडे, एव्हरेस्टचा आहे हा छोले मसाला, तुम्ही टाकू शकता, कुठल्याही कंपनीचा तुम्ही टाकू शकता छोले मसाला। आणि मी ह्याच्यामध्ये 2 चम्मच कांदा लसूण मसाला देखील टाकणार आहे, खूप छान टेस्ट येते याने। आणि आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मसाला फ्राय करून घेऊया, त्याचं तेल सुटेपर्यंत, तेल वर येईपर्यंत आपण हे छान पैकी मसाला भाजून घेऊया आपला। चला फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपले छोले मस्तपैकी रेडी झालेले आहेत। आणि त्याच्यासाठी मी खटाईसाठी 1 छोटा चम्मच हे टाकले, आमचूर पावडर टाकणार आहे, आणि छान टेस्ट येते। थोडीशी कसुरी मेथी देखील टाकणार आहे मी।
सुगंध खूप छान येतो खाताना. आपले छोले एकदम मस्तपैकी रेडी झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. टेस्ट पण ह्याची खूप छान झालेली आहे. आता मी ह्याच्यावरून कोथिंबीर टाकणार आहे. बघू शकता फ्रेंड्स तुम्ही किती छान प्रकारे आपले छोले तयार झालेले आहेत. आता मी गॅस बंद करणार आहे. आता मी तुम्हाला डायरेक्ट भटुरे तयार झाल्यानंतर आपले भेटते. बाय. बघू शकता तुम्ही फ्रेंड्स आपले छोले आणि भटुरे रेडी झालेले आहेत खाण्यासाठी. हे बघा भटुरे बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत. तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बाय.